33 वर्षीय दामिनी मूळची कर्नाटकातील आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून IT क्षेत्रात नोकरी करण्यासाठी दामिनी पुणे शहरात आली होती. ती लेडीज हॉस्टेलमध्ये राहून आपल्यासाठी चांगली नोकरी शोधू लागली. हुशार आणि मेहनती असल्यामुळे तिला IT क्षेत्रात खूप चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. त्यामुळे ती खूप जास्त खुश होती. नोकरी करत असतानाच 2021 मध्ये तिला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, तपिश नावाच्या मुलाची. तो तरुण कांदिवलीचा राहणारा. दामिनीनं फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि दोघेही एकमेकांसोबत बोलू लागले. ऑफिसमधून आल्यानंतर नवीन या मित्राचे तिला फेसबुकवर मेसेज असायचेच. काय चाललं डिअर, जेवण केलं का, ठीक आहेस ना. पहिल्यांदा दामिनीला त्याचे मेसेज वाचून राग यायचा. ती त्याला कधीच उत्तरं देत नव्हती. परंतु हळूहळू रोजच त्याच्या मेसेजची तिला सवय झाली होती. कुणीतरी आपली किती काळजी घेतं. आपण किती चिडून रागवून बोलतो तरी ही व्यक्ती आपल्यासोबत किती प्रेमाने वागते बोलते हे बघून दामिनी त्याला चांगला फ्रेंड मानू लागली. आता या दोघांची बातचीत रोजच व्हायला लागली. मी IT क्षेत्रात काम करते, तू काय करतोस, दामिनीने तपिशला विचारलं. तेव्हा त्यानं तिला सांगितलं, माझ्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय आहे. आता ते बघत नाहीत. त्यांचा सगळा व्यवसाय मीच बघतो आणि व्यवस्थितपणे करतो देखील आहे. आता या नंतर दोघांची ओळख आणखीन वाढत गेली आणि हळूहळू यांच्या दोघांमध्येही प्रेम झाले. दामिनीचे वय 33 वर्ष झालं होतं आणि घरच्यांकडून तिला लग्नासाठी विचारलं जात होतं. जरी कितीही लाखोंनी पैसे कमवत असली तरी लग्न करून चांगला जोडीदार मिळणं खूप गरजेचं असतं, असे दामिनीचे घरचे तिला म्हणत. कुठेतरी आता आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासोबतच आपण लग्न करू असा विचार तिच्या मनात येऊ लागला. आणि तेव्हाच दामिनीला या मुलाने लग्नासाठी विचारलं. आपण लग्न करू, आयुष्यभर सोबत राहू असे स्वप्न तिला दाखवले. तिलाही त्याच्यासोबत लग्न करायला काहीच अडचण नव्हती. ते दोघंही चांगली फ्रेंड होते आणि एकमेकांना चांगलं ओळखायला लागले होते. कधी कधी तो तिला भेटायला येत तर कधी कधी ती त्याला भेटायला जात. पण दामिनीला माहिती नव्हतं की तिने आयुष्यभराची साथ कशा मुलाकडून मागितली आहे आणि तो तिच्या आयुष्यासोबत काय खेळ खेळणार आहे. एक दिवस त्या मुलाने दामिनीला भेटण्यासाठी कांदिवलीत बोलवले. तिनेही कुठलाच संशय न घेता ऑफिसला सुट्टी टाकली व बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी कांदिवलीत गेली. मुंबई येथील फॅब हॉटेल स्प्रिंग इन मध्ये दोघंही भेटले. दामिनीचे वय झाले होते. लवकरात लवकर लग्नाची बोलाचाल करावी आणि लवकरच लग्न उरकून टाकावे या आशेनं ती तिथे आली होती. या बॉयफ्रेंडनं दामिनीला तू प्रवास केला आहे, आपण थोडासा आराम करू म्हणून तिला खोलीत नेलं. कुठलाही संशय न बाळगता डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत त्या खोलीत गेली. उन्हाळ्याचे दिवस सुरू. त्याने कोल्ड्रिंक्स मागवले व तिच्या नकळत त्याच्यामध्ये गुंगीच्या गोळ्या मिक्स केल्या आणि ते तिला प्यायला दिलं. तिनेही ती कोल्ड्रिंक्स पिऊन घेतली. अजूनही दोघांच्या गप्पा सुरूच होत्या. पण हळूहळू आता दामिनीचे डोळे झाकू लागले. डोळ्यांच्या समोर अंधारी आली आणि ती तशीच झोपी गेली. आता मात्र हा नराधम तिचा प्रियकर. त्याने या संधीचा चांगलाच फायदा घेतला आणि तिच्या बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. नको त्या अवस्थेत तिचे फोटोज व्हिडिओज बनवून घेतले. तिला हॉटेलमधून बाहेर आणत कारमध्ये बसवून मुंबई आणि पुणे येथे तिच्यावर केला. दामिनीवर कारमध्ये अत्याचार करत असताना त्याने अजून त्याच्या 2-3 मित्रांना फोन करून तिथे बोलवून घेतले आणि तिघांनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. दामिनीला आता शुद्ध यायला लागली. आपल्यासोबत भयानक वाईट काहीतरी घडलं आहे अशी जाणीव तिला झाली. तिचं अंग दुखत होतं, शरीरावर जखमा होत्या. तरीही तिने सगळी ताकद एकवटून आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोर तिला आपण ज्याच्यावर प्रेम केला तो आपला प्रियकर आणि त्याच्यासोबत अजून 2-3 तरुण दिसले. त्यांना तिच्या जवळ असे बघून दामिनी घाबरली. घाईघाईत कसं तरी उठण्याचा ती प्रयत्न करू लागली. आपल्या प्रियकरांनी आपल्याला फसवलं, आपल्यावर अत्याचार झाला याची कल्पना आता तिला आली. ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली परंतु तिचा आवाज दाबला गेला. तिच्या प्रियकराने आपल्या हातातील मोबाईल तिच्यासमोर पकडत तिच्यासोबत अत्याचार करत असतानाचे अश्लील फोटोज व्हिडिओज तिला दाखवले व त्यावरून तिला धमकावले. हे फोटो व्हिडिओज व्हायरल करायचे नसेल तर तिच्याकडे पैशांची मागणीही केली. आपले व्हिडिओज फोटोज असे बघून दामिनी पूर्ण घाबरली. तिला काय करावं ते समजेना.
तू आम्हाला पैसे दिले आणि शांत राहिली तरच आम्ही हे व्हायरल करणार नाही, असे ते नराधम हसूनच म्हणू लागले. आपली इज्जत जाऊ नये, आपली अब्रू वाचावी आणि आपला जीव वाचावा यासाठी तिने कसलाही विचार न करता खात्यावर असणारे 30 लाख रुपये त्यांना दिले. इतक्यावरच हे थांबले नाही. तिच्या जवळचे तिचे 2 आयफोन सुद्धा यांनी घेऊन टाकले. आपण इतक्या मेहनतीनं पैसे कमावले, हे पैसे असे त्यांना देताना तिचा जीव तुटत होता. ती त्या प्रियकराला म्हणत होती की असं करू नको, मी तक्रार करेल, पण त्यांनी तिलाच ठार मारण्याची धमकी दिली. आता मात्र दामिनी पूर्ण तुटली होती. तिला काय करावे ते समजेना. अशीही इज्जत गेली आणि तशीही जाईल असा विचार करत तिने कांदिवली पोलीस स्टेशन गाठलं व आपल्याच मित्राने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर हॉटेलमध्ये तसेच गाडीमध्ये मित्रांसोबत मिळून अत्याचार केल्याचं, आपले अश्लील फोटोज व्हिडिओज व्हायरल करेल अशी धमकी देऊन मला मारहाण करण्यात आली आहे, असे तक्रार तिने दिली आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आजकाल असे गुन्हे खूप जास्त घडत आहेत. कधी कुणासोबत काय घडेल हे अजिबात सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे सावधगिरीनं राहणं खूप गरजेचं आहे. पुण्याची ही तरुणी ज्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवून त्याला भेटायला जाते, तोच तिचा विश्वासघात करतो. म्हणजे त्याचं तिच्यावर कधी प्रेमच नव्हतं, तो तर फक्त तिच्या पैशांवरच डोळे ठेवून होता. आणि हे या मुलीच्या लक्षात आलं नाही आणि तिच्यासोबत असं अनर्थ घडलं. खरं तर लग्न करा, पण आधी चौकशी करा. त्या मुलाचा स्वभाव ओळखा, आईबाबांना त्याला भेटवा आणि नंतरच एकांतात असं त्या व्यक्तीला भेटायला जा. कारण तुम्ही जरी मोठे झालेले असाल तरी आजही तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही लहानच असतात आणि तुमच्यासोबत जेव्हा असे काही वाईट कृत्य घडते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास त्या आईवडिलांनाच होत असतो. त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि अशा लोकांपासून सावध राहा. हा सत्य प्रकार कांदिवली मुंबई येथील फॅब हॉटेल, स्प्रिंग इन तसेच कारमध्ये घडला आहे. या प्रकरणी 33 वर्षीय त्या तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुलीचा मित्र आणि त्याचे इतर 3 मित्र अशा 4 विरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, धमकावून मारहाण अशा कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कांदिवली येथे घडल्याने गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलिसात वर्ग करण्यात आला. त्यामुळे पुढील तपास कांदिवली पोलीसच करत आहेत. कधी कुणाच्या आयुष्यात काय होईल काहीच सांगू शकत नाही. मागे स्वारगेटमध्येही अशीच घटना घडली आणि आता परत पुण्यात या मुलीसोबतही असेच घडले. त्यामुळे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये सांगा. ही सत्य घटना आहे आणि फक्त नावे काल्पनिक आपण दिलेली आहे. चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.